माऊली म्हणतात की अशा परमामृताचा, दिव्य ज्ञानाचा एक एक थेंब सेवन करून अर्जुनामध्ये सद्बुद्धीचा अंकुर फुटतो. या सद्बुद्धीच्या अंकुरामुळे अर्जुनाच्या मनामध्ये सद्विचार येतात. त्याची वाणी शुद्ध हळूहळू व्हायला सुरुवात होते आणि तो सद्विचारांकडे, योग्य विचारांकडे हळूहळू वळण्याचा प्रयत्न युद्धभूमीवरच करणार आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संत ज्ञानेश्वर माऊली अजून एक सुंदर उपमा देतात. ह्या गुरु शिष्याचे संवादाचे वर्णन करताना माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा सूर्याचे तेज